महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शितोळे आदिवासी वाडीतील झाडाझुडपात अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला। पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गालगत शितोळे आदिवासी वाडी हमरापूर फाटा परिसरातील टेकडीवरील झाडाझुडपात एका 35 वर्षीय महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पेण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला अंबी जान्या जाधव वय वर्ष 35 राहणार भोंगुली महालमिरा डोंगर तालुका पेण येथील असून ती काही दिवसांपासून नवरा व आईवडिलांकडून स्वतःहून पेण येथे आली होती। दरम्यान सोमवार दिनांक 8 जून 2026 रोजी तिचा मृतदेह मुंबई गोवा महामार्गालगतच्या झाडी झुडपात संशयास्पद अवस्थेत आढळून आला। फिर्यादी म्हणून महिलेच्या भावाने पोलिसात तक्रार दिली आहे। तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने महिलेच्या तोंडावर कठीण वस्तूने वार करून तिचा खून केला व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अर्धनग्न अवस्थेत झाडाझुडपात टाकून पळ काढला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पेण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे। फॉरेन्सिक टीम व श्वानपथक कडून झाडाझुडपांमध्ये व परिसरात अधिकचा तपास सुरू आहे। रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बागुल व पेण पोलीस पुढील तपास करत आहेत। यावेळी कल्पेश ठाकूर हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम पेण।